सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे। दोन्ही संघासाठी हा सामना निर्णायक आहे। हा सामना काही करून जिंकावा लागेल। अभय आणि अक्षयची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे। गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार्क वरती ज्युनियर चिंटू पाहता आपण वेलीची पूर्णपणे बंद नसेल यावरती लक्ष असू द्या। 5 षटक आपल्याला 25 मिनिटाच्या आतमध्ये फेकायचे आहेत। कदाचित 25 ते 26 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल। टाइम आम्ही सेट केला। या ठिकाणी स्ट्राइक केला सज्ज झालाय चिंटू हा गोलंदाज, स्ट्राइक एंडला सज्ज झालाय फलंदाज हा भाई। चला फास्टली खेळायचं आहे, टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या। संघ पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय चिंटू। हो परफेक्ट 4 वाजता सामना सुरू झालाय आणि 4 वाजता परफेक्ट पाहतो आपण आणि 4 वाजल्यात आणि हा चौकार सुद्धा 4 वाजता परफेक्ट आलाय अभयच्या बॅट मधनं। पाहतो आपण पुन्हा एकदा सज्ज झालाय। हो टॅपिंग क्रिकेट पाहतो आपण थोडासा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जात असताना चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय। त्या ठिकाणी चेंडू स्टॉप केलाय एका धावेच्या मदतीने। पाहतो आपण टोटल स्कोर पाहतो 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आणि सिंगलच्या माध्यमातून स्ट्राइक सुद्धा रोटेट केली आहे। स्ट्राइकला आणण्याचं काम केलंय फलंदाज अक्षय हा फलंदाज। पुन्हा एकदा सज्ज झालाय चिंटू। हो शॉर्ट प्लेनचा चेंडू, काय फटका पाहतो आपण, न जाकत भरलेला फटका, चेंडू जाईल सीमा पार। अक्षयच्या बॅट मधनं हा चौकार। पटलावरती धाबा लागला गेल्यात 9व्या आकड्यावरती जाऊन पोहोचला। हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी। हो पहा प्रयत्न चांगले राहिल्यात। शेवटच्या मोमेंटला चेंडू स्टॉप केला तोपर्यंत मात्र धाबा वेगाने कंप्लीट केल्यात। दोन धावेच्या मदतीने पाहतो आपण पहिला षटक सुरू आहे। चिंटू या गोलंदाजाचा पाहतो आपण 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड 11 धाबा। हो थोडासा लेट करण्याचा प्रयत्न पाहतो आपण, थोडासा लेट पहिला पण आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय। डॉट चेंडूचे सांगता या चेंडूवरती थोडासा चिंटू या गोलंदाजानं वेग थोडासा कमी केला होता। फलंदाजाला चकमा दिलाय पण अक्षय या फलंदाजाला पुन्हा एकदा सज्ज झालाय। हो क्रॅकिंग शॉट पाहतोय, पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षण चेंडू मग धावतोय। अखेर मात्र चेंडू जिंकला या ठिकाणी। पुन्हा एकदा चौकार आलाय अक्षयच्या बॅट मधनं। टोटल पाहत आपण दापटलावरती धावा लागल्या गेल्यात। एका षटकानंतर टोटल 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड। चला फास्टली खेळायचं आहे यावरती लक्ष असू द्या। टीम घेऊ नका आपण, टाइम अलर्ट आहे। 25 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 5 षटक फेकायचे आहेत। परफेक्ट 4 वाजता सामना सुरू झालाय। टोटल पाहता आपण 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड। चांगले दोन्ही फलंदाज खेळतात मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण अभय आणि त्याच्या सोबतीला अक्षय। अभयच्या बॅटमधनं पण एक चौकार पाहिला, त्यानंतर अक्षयच्या बॅटमधनं दोन चौकार पाहिल्यात आपण। टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात। 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। चांगला सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये। गोलंदाज सज्ज झालाय, दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज स्वप्नील पाहतो आपण। चला स्वप्नील थोडासा फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या, कारण अजून एक सामना कव्हर करायचा। पुन्हा एकदा सज्ज झालाय स्वप्नील। हो यॉर्करचा वापर पाहतो आपण, चांगला चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय चेंडू, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो। डॉट चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी। पहिला चेंडू मात्र डॉट फेकला। अभयचा विचार केला ना थोडासा
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, लाईन मिस केली अभयने. डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा सज्ज झाला अभय. स्ट्राइक एंडला. हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक अपील केली जाते. पाहतो आपण बॅक टू बॅक. हा दुसरा चेंडू डॉट फेकला. चांगली गोलंदाजी करत असताना अद्याप गोलंदाज पाहिला, पण गोलंदाजी मार्क वरती. स्वप्नील हा गोलंदाज, चांगली गोलंदाजी पाहतो आपण स्वप्नीलच्या माध्यमातून. सलगचा 2 चेंडू मात्र डॉट फेकल्यात. अभय या फलंदाजाला जाग्यावरती ठेवलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय जखमी शेर अभय. हो स्विच इट. बेकार, काय सांगायचंय. झाडू शॉट, चेंडू जाई सीमा पार. हा येतोय अभयच्या बॅटमधनं. संघर्षमय षटकार. जे 2 चेंडू डॉट फेकल्यानंतर अभयवरती जो दबाव होता ना, त्या दबावाला मात्र झुगारून दिलाय अभय या फलंदाजाने. 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. ओ पुन्हा एकदा उडाया उडाया. जाएगा जाएगा तारा मंडल में. 6 रनों के लिए बिग हिट. डॉट टाकल्यानंतर पाहता आपण सलगचे 2 मोठे फटके पाहतो आपण अभयच्या बॅटमधनं. जखमी शेर पाहतो आपण. काय फटके होते भरपूर चांगले फटके पाहिले आपण अभयच्या बॅटमधनं. 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुपला शॉट पाहतो आपण. आज जाईल ब्लॅक स्क्रीनच्या समोर. 2 षटकार लागोपाठ आल्यानंतर हा तिसरा चौकार पाहतो आपण. चांगली फटकेबाजी अभय ऑन द फायर. थँक्यू डीजे. 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 31 धावा 31. ओ पुन्हा एकदा समोर होता, और पिच होता. ओहो तुन्ना तुन्ना. गेंद कहा गई मुन्ना, गेंद गई तारा मंडल. 6 रनों के लिए बिग हिट षटकार. हवी ठरत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण अभय या फलंदाजाने आक्रमक रूप धारण केला. पहा सलगचे 2 चेंडू डॉट आल्यानंतर पाहतो आपण 4 चेंडूवरती हल्ला चढवला या गोलंदाजाने फलंदाजाने. तब्बल 3 षटकार 1 चौकार आणि तब्बल 22 धावांवरती खेळतोय अभय हा फलंदाज. काय फटकेबाजी. 37 धावा 37 स्कोर पाहतो आपण. स्कोर कार्ड वरती लागला गेल्यात. काय फटकेबाजी. त्याच्या सोबतीला फलंदाज सज्ज झालाय अक्षय हा फलंदाज. अक्षय या फलंदाजाने चांगली फटकेबाजी पाहिली. अक्षय या फलंदाजाच्या माध्यमातून 4 चेंडू केलाय. 4 चेंडू मध्ये 2 चौकार पाहतो आपण. हो थोडासा शरीरापासून दूर ठेवला होता, त्यानंतर थोडासा पाहतो प्रयत्न राहिला या ठिकाणी. डॉट चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी करत असताना पाहिला पण गोलंदाज चिंटूचा पहिला षटक फेकला होता. चिंटू या गोलंदाजाने तब्बल धावा खर्च केला होता 15 आणि त्यानंतर गोलंदाज पाहिला पण स्वप्नील या गोलंदाजाने 22 धावा खर्च केल्या. हो अंधला शॉट मारण्याचा प्रयत्न पाहतो आपण आणि या वेळेस मात्र फलंदाजाला परतावा लागेल. अक्षय बॅक टू डगआउट. डिंग डॉंग सांगायला लागलाय हा पहिला झटका. पहा चांगला प्रयत्न राहिला विकेट किपरच्या माध्यमातून.
पा विचार केल्यानंतर हा पंचांचा डिसिजन आलाय खराब. वाईट चेंडू आहे, थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहिली. त्यानंतर हिट विकेट झालाय कदाचित हा फलंदाज अक्षय. पाहतो आपण चांगला खेळत होता मैदानाच्या आतमध्ये. आणि पाहता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये स्टंपला बॅट ठोकली आहे. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. वसीम येतोय. पाप विचार केला अभय चांगला खेळतोय. अभयला साथ देणे गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण आणि ती साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अभय. चला फास्टली खेळायचं यावरती लक्ष असू द्या. तिसरा षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हो फिरवलाय, पूर्णपणे फिरवलाय. थोडीशी दिशा मात्र पंच आमच्याकडे वळल्यात थोडीशी खराब. पाहतो आपण लाईन थोडीशी मिस केली आहे या गोलंदाजाने. पण चिंटू या गोलंदाजाचा विचार केला पहिल्या षटकामध्ये 15 खर्च केल्या होत्या. त्यानंतर पाहतो आपण सलगचा 2 चेंडू खराब फेकला चिंटू या गोलंदाजाने. पाहतो आपण पहिला चेंडू डॉट टाकला जरूर. हो पुन्हा एकदा पाहिलं जाईल. हा तिसरा चेंडू खराब फेकलाय चिंटू या गोलंदाजाने. पाहतो आपण करतय काय मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण पहिल्या गोलंदाजाने पाहतो आपण चिंटूने 15 धाबा खर्च केल्या. त्यानंतर दुसरा गोलंदाज पाहिला पण 22 खर्च केल्यात. आणि पुन्हा एकदा चिंटू आलाय गोलंदाजी मार्क वरती. सलगचे 3 चेंडू खराब फेकल्यात चिंटूने. हो यावेळेस मात्र चांगला फटका पाहतोय. मिस टाइम फटका पाहतो आपण. शतरक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा जजमेंट चुकलं. चेंडू जाईल सीमा पार. एक टप्पा घेत चौकार. नितीनच्या माध्यमातून चांगलं संगीत पाहतो आपण. काय फटका होता पाहतो आपण. मिस टाइम फटका होता त्या ठिकाणी. प्रयत्न राहिले होते, थोडासा जजमेंट चुकला क्षेत्ररक्षणाचा. हो पुन्हा एकदा चांगला होता चेंडू. थोडासा कार्पेटच्या साईडने जात असताना एक धाव तर वेगाने पूर्ण केले. चांगला क्षेत्ररक्षण राहिला आहे त्या ठिकाणी. एकच धाव मेलेले एकापेक्षा काही नाही आहे. आणि स्वतः अभयवरती भरोसा दिलाय अभयने. चांगला खेळलाय अभय. टोटल पाहता आपण दापटलावरती धावा लागल्या गेल्यात. 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पाहतो आपण तिसरा षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. पुन्हा एकदा सज्ज झालाय चिंटू. हो चांगला चेंडू पाहतो आपण. टप्पा म्हणल्याने थोडासा या चेंडूवरती थोडीशी गती कमी होती. अभय हा फलंदाज बीट झाला. चेंडूला मात्र ओळखता आलं नाहीये. डॉट चेंडूची सांगता. चांगला चेंडू फेकलाय चिंटू या गोलंदाजाने. प्रयत्न भरपूर चांगले राहतील चिंटूचे सुद्धा. सलगचे 2-3 चेंडू खराब टाकल्यानंतर हो फुलटॉ चेंडू. घुटना टेक तमाशा देख. अभयच्या बॅटमधला हा तडाखा. येतोय षटकार. वरती 10 चेंडू मध्ये तब्बल 33 धावींवरती खेळतोय अभय हा फलंदाज. काय फटकेबाजी करतोय. षटकार आणि षटकारांची भाषाच बोलतोय मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता पण दापटलावरती धावा लागल्या गेल्यात. 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचला संघ. पहा डिंग डॉंग काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये संघ. अभय फलंदाज. हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा धमाका अभयच्या बॅटमधनं. हा पुन्हा एकदा येतोय षटकार.
थँक्यू डीजे. टोटल पाहता आपण धावपटलावरती धाबा लागल्या गेल्यात 57 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड 57. चांगली चांगली धावसंख्या मित्रमंडळ जमा करतोय अभय फलंदाज. काय फटकेबाजी राहिल्यात अभयच्या बॅट मधनं. षटकारांची भाषा बोलतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण गोलंदाजी चांगली करावी लागेल. 57 धाबा धावपटलावरती. आता टीम मीटिंग पाडण्यास भाग पडला होता. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. थोडासा फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या. रहमान पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. चौथा गोलंदाज. 3 षटकामध्ये भरपूर साऱ्या धाबा खर्च केल्यात. चिंटूचा विचार केला पहिला षटक फेकला 15 धाबा. त्यानंतर पाहिला पण चला फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या. 4:15 झाल्यात. अजूनही मात्र 2 षटक मात्र टाकायचे आहेत. आपण 25 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 5 षटक फेकायचे आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज रहमान. थोडासा शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न थोडासा रहमानचा राहिलाय. आणि वाईट चेंडू पाहतो आपण. सिंगल झाली आहे. खर्च टोटल पाहता आपण धावपटलावरती धाबा लागल्या गेल्या 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड चांगला खेळलाय मैदानाच्या आतमध्ये अभय. चांगली फटकेबाजी राहिली आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय. खोलात टाकला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न राहिला होता. जाऊन स्टंपला लागतोय डायरेक्ट. स्वतः गोलंदाज येतोय चेंडूवरती. रहमानला पाहता आपण. धाबा तोपर्यंत कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये या 2 आणि या 2 धाब्याच्या मदतीने पाहतो आपण 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड चांगली धावसंख्या पाहतो आपण डिंग डॉंग या संघाची. पुन्हा एकदा सज्ज झालाय रहमान. स्ट्रायकिंगला फलंदाज सज्ज झाला. वसीमला पाहता आपण 1 डाऊन साठी आला होता वसीम. वसीमच्या बॅट मध्ये एक चौकार सुद्धा पाहिला आपण. पुन्हा एकदा पाहिला जाईल हा चेंडू. परफेक्ट वाईट यॉर्कर फेकलाय रहमानच्या माध्यमातून. कदाचित फलंदाजाला असं वाटलं का लाईन थोडीशी मिस केली गोलंदाजाने. प्रॉपर यॉर्करचा वापर केला जातो रहमानच्या माध्यमातून. डॉट चेंडूची संख्या पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झाला. अभय चांगला खेळतोय मैदानाच्या आतमध्ये 9 सेकंडला. यावेळेस मात्र पाहताय पंचांचा इशारा आलाय. खराब चेंडू फेकला रहमानच्या माध्यमातून. अति पाहतो पण थोडा पुन्हा एकदा लाईन मिस केली या गोलंदाजाने. खराब चेंडू फेकला. पहा पहिल्याच गोलंदाजाने भरपूर साऱ्या धाबा खर्च केल्यात. कमबॅकिंग षटक फेकावा लागेल या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला फलंदाज. यॉर्करचा वापर केला. या ठिकाणी मात्र चुका करता असताना पाहतो विकेट किपरच्या माध्यमातून या चुका. आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. हाय तो 22च्या स्वरूपात चौकार. पाहतो आपण सज्ज झालाय वसीम. चांगला फटका पाहतोय. काटपडच्या साईन जात असताना क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी दूरवरने येतोय. चेंडू स्टॉप केला तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाही. एका धावीच्या मदतीने पाहतो आपण धावपटलावरती धाबा लागल्या गेल्या 66 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 6 विचार केला ना अजूनही 4 चेंडू फेकल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत रहमान या गोलंदाजाचा. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय. सिक्सर किंग पाहतो आपण. 11 चेंडू मध्ये 39 धावांवरती खेळतोय फलंदाज अभय. चांगली सुरुवात पाहतो आपण. अभय मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळतोय. रिवर्स स्विच केला. क्षेत्ररक्षण आहे या ठिकाणी. जज करतोय कोणतेही चुकी करताना अभयला परतावा लागेल. डिंग डॉंग संघाला लागला हा दुसरा झटका. अभय बॅक टू डगआउट.
मैदानाच्या आतमध्ये आपण अभय चांगला खेळला अभय. तब्बल 12 चेंडू मध्ये 39 धाबीची बहारदार केली होती फलंदाज अभयने. अभयला परतावा लागलाय मैदानाच्या आत बाहेर. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. सत्यम येतोय मैदानाच्या आतमध्ये. सत्यम पाहतो आपण. रेहमानने चांगली गोलंदाजी केली मी तर म्हणेन. पहा या षटकामध्ये 22च्या स्वरूपात चौकार जरूर आलाय. काय गोलंदाजी केली आहे. चला फास्टली खेळायचं आहे यावरती लक्ष असू द्या. टाइम अलर्ट असेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय रेहमान. शेवटचा चेंडू होता कदाचित. पुन्हा एकदा लाईन मिस केली आहे. खराब चेंडू फेकलाय. वाईट सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण दापटलावरती धावा लागल्या गेल्यात. 67 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 67 स्कोर कार्ड पाहतो आपण धावपटलावरती लागला गेलाय. अजूनही विचार केला तर या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चौथं षटक मार्गस्थ असताना पाहतो भरपूर साऱ्या धावा खर्च केल्यात. हो यॉर्करचा वापर पाहतो पुन्हा एकदा. चौथा षटक मात्र संपलं गेलं. रेहमान या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. कमबॅकिंग षटक फेकला. 4 षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. 4 षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 67 धावा. चला टीम मीटिंग नका विनंती असेल आपल्याला थोडासा फास्टली खेळायचा. या पुढील सामना सुद्धा 6 ओव्हरचा आहे. यावरती लक्ष असू द्या. या हेतूने तुम्ही आपण वेळ कमी खर्च करायचा. 25 मिनिटाच्या आतमध्ये 5 षटक फेकायचे आहेत आपल्याला. विचार केला ना 4:21 मिनिटं झाल्यात तर हा षटक आपल्याला 4 मिनिटाच्या आतमध्ये फेकायचा आहे. यावरती लक्ष असू द्या. फास्टली खेळायचा आहे थोडा. टोटल पाहता आपण दापटलावरती धावा लागल्या गेल्यात. स्वतः संघ मालक पाहता आपण गोलंदाजी मार्क वरती युवराज सिंग येतोय गोलंदाजी मार्क वरती. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 5व्या षटकामध्ये पाहतो आपण फ्रेश गोलंदाज स्वतः संघ मालक युवराज सिंग येतोय गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज स्ट्राइक एंडला फलंदाज वसीम पाहतो आपण. हो क्रॉसेस बाहेर पायडल सेप केलाय. चांगला फटका पाहतो. गॅप भरपूर मोठी आहे आणि धावाही सुद्धा मिळतील या चेंडूवरती. हे तोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. पाहतो स्कोर कार्ड वरती धावा लागल्या गेल्यात. 71 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 71 धावा. चांगली धावसंख्या जमा केली आहे डिंगडॉंग या संघाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय वसीम. स्ट्राइक एंडला चांगला खेळलाय वसीम सुद्धा. हो यावेळेस मात्र पाहतो आपण चांगला चेंडू पाहतो आपण. फिरवलाय चेंडू पाहतो आपण. डॉट बॉलची सांगता पाहतो आपण. चांगली गोलंदाजी करतोय अद्याप युवराज सिंग हा गोलंदाज. चौकार आल्यानंतर लगेचच कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राइक एंडला फलंदाज वसीम. पुन्हा एकदा सज्ज झालाय. रनअप मध्ये थोडासा अडथळा पाहतो आपण. हो यावेळेस मात्र काय घडतंय. एक्स्ट्रा वाकवल्या गेल्यात वसीम या फलंदाजाच्या. झटका क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये. हा तिसरा. वसीम बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण निशांत आलाय मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता आपण 71 या आकड्यावरती तिसरा झटका लागला डिंगडॉंग या संघाला. पुन्हा एकदा सज्ज झालाय.
हो पुन्हा एकदा यॉर्करचा वापर खोदून काढलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. फेकी सुद्धा अचूक झाली. एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. एका धावेच्या मदतीने पाहतो आपण 72 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन जमा केली आहे. पाचवा षटक सुरू आहे. पाहतो आपण पाचव्या षटकातले 4 चेंडू अद्याप फेकल्या, 2 चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा सज्ज झाला युवराज सिंग. होय समोर होता, ओव्हर पिच होता, चेंडू जाईल जाईल लांबच लांब. हा येतोय षटकार. चांगला फटका पाहतो आपण. 78 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल उडाली आहे. स्वतः विकेट किपर येतो. संपलाय फलंदाजाचा खेळ. डिंगडॉंग संघाला लागलाय हा तब्बल 4था झटका. रहमान ने वाह चांगली गोलंदाजी राहिली आहे. रहमान या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय आणि डॉट चेंडूने मात्र पुन्हा एकदा रहमानने सुरुवात केली आहे. पाहता 78 धावपटलावरती धाबा लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहिली. वाईट चेंडू सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पाहता आपण 79 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 4 गड्याच्या मोबदल्यात पाहतो आपण डिंगडॉंग संघ चांगली धावसंख्या जमा केली आहे. 6वा षटक सुरू या मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज रहमान. हो स्लोगर गतीचा, हो स्वतःच्या बॉल मध्ये काय झेल टिपलाय. वाह जजमेंट मात्र दमदार राहिलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडणं म्हणजे भरपूर कठीण असतो. चांगली झेल. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज एंटर झालाय सिनियर चिंटू पाहता आणि कीपर पाहता पण ज्युनियर चिंटू. सिनियर आणि ज्युनियर मध्ये हा घमासान युद्ध पाहता पण बॅटची थोडीशी अतली कडा. त्यानंतर पाहता पण चिंटू सिनियर यांच्याकडनं थोडसा सिनियर चिंटूच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट झाली. एका धाबीच्या मदतीने पाहतो आपण 80 धाबा धावपटलावरती लागल्या गेल्यात. अजूनही चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये रहमान हा गोलंदाज. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या 17चे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहतो आपण. चांगली गोलंदाजी केली आहे रहमान या गोलंदाजाने. चला फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या. शेवटचा षटक शिल्लक आहे पाहतो आपण. शेवटचा षटक मार्गस्थ असताना पाहतो आपण धावपटलावरती धाबा लागल्या गेल्यात. डिंगडॉंग या संघ जाऊन पोहोचला 5 गड्याच्या मोबदल्यात 80 आकड्यावरती. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये किती डाव टार्गेट सेट करेल. हो पुन्हा एकदा थोडासा वेगाने मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न राहिलाय. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने पाहतो आपण धावपटलावरती धाबा लागल्या गेल्यात.
81 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला फलंदाज. सिनियर चिंटूला पाहता आपण, ज्याने एक चेंडू केला, एक चेंडू मध्ये एक धाबीचे योगदान दिलं. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती टार्गेट सेट होईल मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. डिंग डॉंग या संघाच्या माध्यमातून चांगली धावसंख्या जमा केली आहे. हो, स्विचिट करण्याचा प्रयत्न पाहतो आपण. बीट झाला, एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का हा प्रश्न पडला. आता एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही आहे आणि एका धाबेने टार्गेट सेट झाला आता मैदानाच्या आतमध्ये. 82 धावा आणि 83 धाबेचा टार्गेट सेट केला डिंग डॉंग या संघाने.
चेक हॅलो चेक हॅलो चेक. चला सुरुवात करा मॅचला प्लीज. हॅलो चेक. सुरुवात झालेल्या मॅचला पुन्हा एकदा मी सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत. वेलकम ऑल. दुपारच्या 17 नंतर सर्वांचं हार्दिक स्वागत. 83 धावसंख्येचं बलमोठं टार्गेट आहे. सरळ उडवला व्ही मध्ये कळत असताना आज स्वीप ॲज अन एरो चौकार. प्रभावित केलेला ज्याप्रमाणे संगीत क्रिकेट विथ म्युझिक मजा असते वेगळीच. आणि चांगला आवाज झाल्याच्या नंतर चांगला व्हॉइस क्लॅरिटी असल्याच्या नंतर कॉमेंट्री करण्याची मजा काही और असते. जे डीजे नितीन याने प्रोव्हाइड करून दिलेली आहे. कर्जत तालुक्यामध्ये डीजे रॉनी पनवेलमध्ये गेल्याच्या नंतर डीजे नितीन आणि या विभागामध्ये आल्याच्या नंतर डीजे नितीन असल्याच्या नंतर कॉमेंट्री करण्याची मजा काही और आहे. हो लॉंग ऑफ मध्ये मिस्टेक झालेली आहे. बॉल सीमा पार चौकार. आलेला हा दुसरा चौकार. 83चं टार्गेट जरूर मोठं आहे परंतु तेच चेस डाऊन करत असताना सुरुवात दमदार झालेली आहे. चिंटूच्या वतीनं 2 चौकार आले. टीमची टोटल धावून पोहोचली आहे बिनगडी बाद 8 या धावसंख्येवर. लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न करतात. एक्सप्रेशन चिंटूचे बरेच काय सांगून जात आहेत. आतल्या काढा बॅटची घेत असताना डॉट बॉल आलेले आहेत. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. पहिला चेंडू डॉट आला. सेकंड चौकार. तिसरा डॉट. चौथा चौकार आणि 5वा निर्धाव आलेला. बघूयात 0-4 समीकरण कंटिन्यू राहतं की अंतिम बॉल वरती काही वेगळं पाहायला मिळतं. कमी गतीने टाकले लॉफ्ट करत असताना वाईड लॉंग ऑफ सीमा आरक्षीच्या पलीकडे चालला. फटका चिंटूचा बाउंड्रीच्या बाहेर. षटकार पहिला षटकाचा खेळ पूर्ण झालेला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 14-14 फॉर नन. ठोक डीजे. घेत आहात आणि त्यामध्ये डीजे नितीन यांना तुम्ही सातत्याने ऐकत आहात. परफेक्ट व्हॉइस दिलेली क्लिअरिटी प्रत्येक म्हणजेच ग्राउंडच्या क्रीडांगणाच्या चौफेर प्रत्येक कोण्यावरती प्रत्येक कोपऱ्यावरती व्हॉइसचं क्लॅरिफिकेशन त्यानं अगदी नक्कीच दिलेलं आहे. त्या कारणास्तव या क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर कमेंट्री करण्याची मजा काही और असते. मांडा प्रीमियर लीगचा आनंद तुम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं घेतात. चौथ्या सीझन मध्ये आपण आहोत. पहिलं षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आलेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये शिवम आले. चला अधिकचा वेळ घेऊ नका. रेड डेव्हिल डिंगडॉंग टीमचे कॅप्टन अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. पहिल्या ओव्हरमध्ये 14-83चं टोटल टार्गेट आहे. फिल्डिंग मध्ये सातत्याने बदल होत असताना सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. सेकंड पॉवर प्ले. दुसऱ्या ओव्हरमध्ये शिवम आलेत बॉलिंग मार्कवरती. ओ द स्टम्प्स. लॉफ करायचं होतं. कमी गतीने टाकलेला चेंडू थोडासा शरीरापासून दूर ठेवतात. निर्धाव चेंडूची इथून सांगता होत्या. सेकंड ओव्हरला सुरुवात झालेली डॉट बॉलनं. ग्रामीण टेनिस क्रिकेट वेबसाईट यूट्यूब या सोशल ॲपच्या द्वारे आपण या वाहिनीच्या द्वारे थेट प्रक्षेपण करत आहोत. फक्त कलात्मकतेने दिशा दिलेली आहे चेंडूला. लॉंग ऑफ मध्ये चालला खेळाडू पोचतात जरूर. एलिव्हेशन चांगलं होतं. विथ द टाइम खेळलेला फटका. चेंडूवरती 2 धावा मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन स्कोर कार्ड.
आयोजन कमिटीने ज्या प्रकारची मेहनत, जरी 4 दिवस तुमच्या समोर असले परंतु या 4 दिवसाला यशस्वी करण्यामागे गेल्या 1.5 ते 2 महिन्यांची आयोजन कमिटीची तुफान मेहनत राहिलेली आहे. लॉफ करायचं होतं टॉप एज, विकेट गोज डाऊन. पहिला ब्रेक थ्रू मिळत असताना इथे रेड डेव्हिल डिंगडॉंग संघानं पहिला गडीला इथून बाद करण्यामध्ये ते यशस्वी ठरले. जिमी लोन संघाला पहिला धक्का 16ला स्वप्नील परतला मैदानाच्या बाहेर. 16-1. इम्पॅक्ट प्लेअर तितकासा इम्पॅक्ट टाकू शकलेला नाहीये, परंतु या महत्वपूर्ण सामन्यामध्ये श्रीनंद जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आज अन इम्पॅक्ट प्लेअर आलेला, भरपूर रेड डेव्हिल डिंगडॉंग संघाच्या खेळाडूने त्यांचं स्वागत केलं. बघूयात मैदानाच्या आतमध्ये नक्की ते स्वागत कशासाठी होतं बघूयात. 16ला पहिला गडी बाद. खाली राहिलेला अपेक्षण चेंडू क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द विकेट खेळायचा होता. अनलॉफ्टेड फटका 16 बनलेला. डॉट बॉल इथून आला. दुसरा षटक फेकतो शिवम. 83चं मोठं टार्गेट जरूर. प्रत्येक ओव्हर मागे जवळपास 13-14. लॉफ करायचा होता. लॉंग ऑन मध्ये चाललाय क्षेत्ररक्षक. पोहोचले जरूर. चांगली फिल्डिंग. फक्त सिंगल मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 17 या धावसंख्येवर. प्रथमेश आमच्या समवेत आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये जॉईन झालेले आहेत. बरेचसे चांगले प्रोफेशनल स्कोररच्या समवेतमध्ये आम्ही कॉमेंट्री केलेली आहे, परंतु प्रथमेशची खऱ्या अर्थानं शैली काही वेगळी आहे. प्रत्येक चेंडूचा अपडेट, प्रत्येक रनचा अपडेट, प्रत्येक इनिंगचा अपडेट तो आमच्यापर्यंत पोहोचवतो, त्याचा आपण विशेष कौतुक करूयात. एक्स्ट्रा कव्हरला चाललेला चेंडू फक्त सिंगल या बॉलवरती मिळते. एकच्या मदतीने टोटल धावून पोहोचलेली ती 18 या धावसंख्येवरती. सुजल भोईर आमच्या समवेत कॉमेंटर बॉक्समध्ये ॲज अन टेक्निकल ऑपरेटर. तेजस भोईर यांच्या समवेत आमची नेहमी चर्चा सुरू असते. मित्रांना खऱ्या अर्थाने त्यांना जी भावंडानं त्यांना खऱ्या अर्थाने जी साथ दिली त्या कारणास्तव ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वेबसाईट ज्या यूट्यूब या सोशल ॲपच्या द्वारे आपण थेट प्रक्षेपित या सामन्यांचं करत आहोत. आज 1080 त्यानंतर 4K अशा मल्टिपल HD डेफिनेशनच्या द्वारे हे सामने आपण घर बसल्या विथ क्लिअरिटी मैदानाचे सामने घर बसल्या पाहण्याचा आनंद प्रेक्षक सर्व काय घेतात. त्याचं सर्व काय श्रेय ग्रामीण टेनिस क्रिकेट या खऱ्या अर्थाने वेबसाईटला जातं, ज्याप्रमाणे त्यांना मेहनत घेतलेली आहे. जे स्वप्न तेजस भोईर यांना अलीकडच्या 2.5 ते 3 वर्षांपूर्वी पाहिलं होतं, ते स्वप्न अखेर त्याने सत्यामध्ये उतरवलं आणि त्या स्वप्नाला धरून त्याने जी घेतलेली मेहनत आहे त्या कारणास्तव आज 100K+ मोठा परिवार आज ग्रामीण टेनिस क्रिकेट या वेबसाईटनं केलेली आहे. चला थोडं फास्ट खेळा प्लीज. सिनियर चिंटू मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. टीमचे कॅप्टन कोण आहेत? डिंगडॉंगचे कॅप्टन या सूचनेकडे लक्ष द्या. महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी आम्हाला नक्की माहिती आहे, परंतु वेळे संदर्भात कॉपरेट करा. सत्यम जे टीमचे कॅप्टन आहेत सूचनेकडे आपण कृपा करून लक्ष द्या. कदाचित ते देखील मॅनेजमेंट टीमच्या सूचना आहेत. अभय आयकॉन आहेत. लॉफ करायचा होता. कमी गतीने टाकलेला चेंडू थोडासा विकेट वरती हरकत करतोय. एक सिंगल कंप्लीट. कॉल सेकंडचा निघाले तो तू मेमेचा क्रिकेट. इम्पॅक्ट प्लेयर स्वास्थ्यामध्ये मैदानाच्या बाहेर येण्याची दाट शक्यता. ज्याप्रमाणे रन घेण्यासाठी जागा बनवली होती आणि इथून मैदानाच्या बाहेर परत तो इम्पॅक्ट प्लेयर आला होता. इम्पॅक्ट न टाकता मैदानाच्या बाहेर परतला. फलंदाज बाद. ग्रामीण टेनिस क्रिकेट या संपूर्ण टीमचा आपण विशेष कौतुक करूया, ज्याप्रमाणे त्यांचा पूर्णतः दिवसाचा काम राहिलेला संपूर्ण मांडा प्रीमियर लीग
क्षणचित्र 2026 उल्लेखनीय बनवण्यासाठी ते विशेष मेहनत घेतात. सुजल भोईर, त्यानंतर दीपांशू, आज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये साहिल भोईर देखील या ठिकाणी उपस्थित. योगेश कोळंबे, लॉफ करतात, उडीच्या साह्यानं उडवला. चैतन्य पाटील मैदानाच्या आतमध्ये पाटलांची पाटीलगिरी दाखवत असताना षटकार. चैतन्याने आल्या आपल्या नावाचा परिचय दिलेला वृक्षा साह्यानं सहजतेने उडवला. एक्सप्रेशन चैतन्याचा. हो, स्वीट शॉट. टेकन मोठी काढा लागलेली आहे. निघाले चैतन्य परतीच्या प्रवासासाठी. लागलाय धक्का मैदानाच्या बाहेर. 25 ला चौथा गडी बाद. ला तिसरा धक्का लागलेला. नवीन फलंदाज दीपेश आता मैदानाच्या आतमध्ये. सैराटचं झिंगाट संगीत तुम्ही ऐकत असताना, ज्या गाण्याने, ज्या चित्रपटाने अखंड पूर्णतः ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये खऱ्या अर्थानं राज्य केलं, ज्यांची विविध भाषांमध्ये डबिंग सुद्धा करण्यात आली. मराठमोळा चित्रपटाने रचलेला हा इतिहास. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सहजतेने चेंडू टर्न करतात. या बॉलवरती फक्त सिंगल एकच्या मदतीनं 26 बनलेल्या आहेत. या वर्षी अंतिम 2 चेंडूंचा खेळ इथून बाकी राहतो. 83चं मोठं टार्गेट जरूर होतं, ऑन पेपर मोठं, परंतु ज्याप्रमाणे सुरुवात केली होती. ओ स्विचिट, ताबडतोब खेचलेला फटका चाललाय डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या पालीकडे. फटका सीमा पार. षटकार. ते 32. फुलटॉस नाही तारा देणार अशा चेंडूंना. युजी ठोकलाय फटका. चिंटूचा सीमा पार. अँड सम सिक्सर. ला 3 गडी बाद झालेले 3 षटकांच्या समाप्तीनंतर. उर्वरित आता 18 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 45 ची गरज. 18 बॉल मध्ये 45 करायच्या. अडतीस झालेला.
अजूनही एक मॅचचा खेळ बाकी, चौथा सामना आज मैदानाच्या आतमध्ये यांना ऍक्शन रॉबिन वूड पद्धतीचे नक्कीच आपण हे खेळवत आहोत. ज्याप्रमाणे सामने मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले, थोडेसे आजच्या दिवसामध्ये उशिरा सामने जरूर सुरू झाले. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग मार्क वरती शिवम आलेत. शिवम आलेत ओव्हर नंबर 4 मध्ये. चला अधिकचा वेळ घेतात प्लीज. अजून एक सामना कव्हर करायचा, त्या कारणास्तव आयोजन टीमच्या वतीने तुम्हाला सातत्याने सूचना प्रोव्हाइड करतो. पहिला बॉल ऑन साइडला सहजतेने फक्त टर्न करतात दिपेश. वारंवार स्ट्रायकिंग एंडवरती चिंटूला आणलं जातं. या बॉलवरती 1 रन मिळते. 100 मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 39 या धावसंख्येवरती. 39 ऑन स्कोर कार्ड. 18 चेंडूंमध्ये खाली राहतो अपेक्षाहून. 16 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 16 चेंडूंमध्ये 44 अजूनही इक्वेशन चेस डाऊन करायचं आहे. उर्वरित जे 4 चेंडू आहेत ते निर्णायक आहेत संपूर्ण मॅचचे. चिंटूनं चांगली बॅटिंग केलेली आहे. स्लॉट मधले चेंडूंना त्याने थारा दिलेला नाही. एक स्विचेटचा सुंदर षटकार आपण पाहिला. फुल टॉसला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये सहज त्याने षटकार खेचला. चांगले चांगले फटके चिंटूच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 39 वरती. विजयासाठी 16 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 16 चेंडूंमध्ये 44 धावसंख्येची गरज आहे. 44 फ्रॉम अपकमिंग 16. बॉल तयार. बॅकफुटला जात टॅप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर पॉइंट बरोबर कव्हर रिजन मध्ये चाललेला हा चेंडू फक्त डॉट बॉल इथून येत असताना थोडासा चिंटू स्वतःवरती नाराज आहे. डॉट बॉल इथून आला 15 मध्ये. आता 44 इक्वेशन. 12 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल 28 जरूर बनवल्या चिंटूनं, परंतु आता जेमी लिओन संघ थोडासा दबावामध्ये. खाली राहिला चेंडू थोडा अपेक्षाहून. थोडीशी लाईन पाठी खेचलेली आहे. डॉट बॉल. जर पंचांना रिक्वेस्ट केली तर आणि तरच नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. कधीही चेंडू फुटला, हरवला, भिजला, डॅमेज झाला तर त्यासाठी तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. ही महत्वपूर्ण सूचना मी सामना सुरू होण्याच्या आधीच पुरवली होती. पंचांना जर रिक्वेस्ट केली, पंचांकडे ओव्हरऑल आपण 100% ऑथॉरिटी संपूर्ण नियमावळींची दिलेली आहे. सेम चेंडून आपण कंटिन्यू करत आहोत. बघूयात आता चिंटू कशा प्रकारचे फटकेबाजी कळेल, कारण इक्वेशन मध्ये वारंवार चेंजेस होतात. 14 मध्ये आता 44 इक्वेशन बाकी राहिलेला. 44 फ्रॉम अपकमिंग 14. चिंटू या स्ट्रायकिंग एंडला. 14 मध्ये 44. खोलात होता चेंडू. सेन्सिबली ड्राईव्ह करतात. बघूयात गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. कॉल सेकंडचा. 2 धावा. दीपेशनं स्ट्राईक दिली चिंटूला. त्यानंतर 3 लगातारची चेंडू डॉट आले. 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जाऊन पोहोचलेली आहे 41 वरती. विजयासाठी 13 चेंडूंमध्ये आणखीन 42 धावसंख्येची गरज आहे. 42 फ्रॉम 13. 42 करायच्या 13 मध्ये. लॉफ करायचा होता. आता एक्स्ट्रा बाउन्स झाला. समोरून रायझिंग चेंडू होता. 4 षटकांचा खेळ इथून पूर्ण झालेला. 4 ओव्हर मध्ये 41. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 42 धावसंख्येची गरज.
षटकार इथून क्लिअर आउट करायचे आहेत 12 चेंडूंमध्ये. दीपेशनं सातत्याने स्ट्राईक देत आलेला. चिंटूला बघूयात या मॅच मध्ये आता समीकरण काय राहते. 12 मध्ये 42 मॅच ऑन. फुलटॉस लेंथ वरती टाकलेला हा चेंडू. लॉंग ऑफ मध्ये फक्त सिनियर चेंडू कदाचित त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना फक्त सिंगल लेगच्या मदतीनं 42. 11 चेंडूंमध्ये 41. 11 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 41 धावसंख्येची गरज. दोन्ही पराभूत झालेले दोन्ही संघ विजयाच्या शोधामध्ये जरूर आहेत. डॉट बॉल विजयासाठी आता 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूंमध्ये 41. गोलंदाज तयार. खेचून मारण्याचा प्रयत्न बरोबर अवे फ्रॉम द बॉडी. हा वीकनेस जेव्हा जेव्हा फलंदाजांचा तुम्हाला मिळतो त्यानंतर गोलंदाजी करण्याची मजा काही और असते. त्याच प्रकारची गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये हरिओम मांडा टीमचे कर्णधारला आम्ही विनंती करत आहोत की आपण व्यासपीठावरती यावं. बॅकफुटला जात एक्स्ट्रा कव्हर मधून काढलेला फटका दमदार आहे. बॅकफुटला जात स्कोअर कट करत असताना स्कोअर ड्राईव्ह करत असताना आलेला चौकार. इक्वेशनचा विचार केला 8 बॉलचा खेळ बाकी. 8 मध्ये 37 करायचं. 37 फ्रॉम 8. ऑन साइडला ताबडतोब फटका. पाठचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला. फलंदाज चिंटूच्या बॅटमधून आला षटकार. इक्वेशन 7 मध्ये आता 31 बनवायचे. ज्या बॉलमध्ये षटकार आला 6 मध्ये 25 राहतील. मजा येणाऱ्या मॅच मध्ये सामना अजून संपलेला नाहीये कारण चिंटूने अजून हार मांडलेली नाहीये. दोन्ही संघांना हार नाहीये मंजूर. दोन्ही संघांना जिंकणे जरूर. चौथ्या पर्वामध्ये मांडा प्रीमियर लीगचा कुठल्या संघाचा प्रवास या मॅच मध्ये थांबेल हे पाहणं गरजेचं आहे. तर कुठला संघ हा सामना जिंकत आपलं अस्तित्व टिकून ठेवेल आणि पुढच्या मॅच मध्ये तो खेळेल बघूया. 7 मध्ये 31. कमी गतीने टाकला. लाईनला लवकर ओळखला. पाठवला चेंडू सीमारेषेच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला 4 धावा इथून मिळतात. चौकार म्हणजे आता इक्वेशन मध्ये 6 बॉलचा खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये 27 करायच्या. सहा बॉल मध्ये विजयासाठी 27 करायच्यात. बॉलिंग मार्क वरती सत्यम आलेले जे स्वतः संघाचे सरसेनापती कर्णधार आहेत. 6 चेंडूंमध्ये 27. हो चांगल्या पद्धतीने फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळलेले आहेत. चिंटू ॲज अ ओपनर मैदानाच्या आतमध्ये आलेला नाही. चिंटूनं इंडिव्हिज्युअल 20 चेंडूंमध्ये 44 इथून बनवलेले आहेत म्हणजे अर्धशतकाच्या भरपूर जवळ पोहोचलेल्या आहेत. 5 बॉल मध्ये विजयासाठी 26 करायचे आहेत आणि चिंटूला अर्धशतकासाठी 6 धावे संख्येची गरज आहे.
मांडा प्रीमियर लीगचे श्रीमान आयोजक प्रमोदजी पाटील साहेबांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्यांना मी विनंती करतो की सन्मानानं आपल्या अख्खाच्या व्यासपीठावरती आपण या. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. पहिली कंप्लीट सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात. या 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचलेली 59 वरती. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंमध्ये 24 ची गरज आहे, म्हणजे 4 बॉल मध्ये 4 षटकार. 46 वरती जाऊन पोहोचलेला आहे चिंटू. 21 मध्ये इंडिव्हिज्युअल 46 बनवलेले चिंटूनं. चिंटू विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा परिचय, आपल्या नावाचा डंका वाजवत असताना 4 मध्ये 24. ओ पिच लॉंग ऑफच्या दिशेने आपल्या अनोख्या स्टाईलनं फटका डोकलेला चिंटू विश्वकर्मानं अर्धशतक आपल्या मेहनतीच्या जोरावरती त्याने एकदा ठोकलेलं आहे. चिंटूची बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. चिंटू आपण बॅट वरती करून प्रेक्षकांचं अभिवादन आपण स्वीकारायचं. ऑन स्क्रीन तुम्ही चिंटूला पाहतायत, ज्याने 22 चेंडूंमध्ये 52 धावसंख्येची विध्वंसक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली आपल्या अनोख्या स्टाईलने. हा पहा ऍक्शन रिप्ले. 4 ची गरज असताना ऑन द टोस लॉंग ऑफला आपल्या स्टाईल मध्ये त्यानं अर्धशतक कंप्लीट केलं. 22 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल 52 विध्वंसक फटकेबाजी करत असताना चिंटू विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये. खाली राहिलेला चेंडू अपेक्षाहून आजच्या दिवसामधील दुसरा अर्धशतक वीर. पहिला आपण ओमकारच्या वतीनं पाहिला, दुसरा आलेला आहे चिंटू विश्वकर्मा यांच्या वतीनं. पासष्ट झालेल्या 4 मध्ये 24 करायचे होते. एक आला होता, दुसऱ्या बॉलवरती येणं गरजेचं होतं. 18 करायच्या 2 मध्ये. कमी गतीने टाकलाय, अपील करण्यात आलेली आहे. 95 इथून बाद घोषित केलाय. शेवटचा अंतिम चेंडूचा इथून खेळ बाकी राहील. एका चेंडूसाठी नवीन फलंदाजाला यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. मॅच जरूर जिमी 11 संघानं गमावलेली आहे 99%, परंतु ज्याप्रमाणे बॅटिंग केलेली आहे चिंटू विश्वकर्माने 24 चेंडूंमध्ये 52 धावसंख्येची 4 चौकार 5 षटकारांच्या मदतीनं बॅटिंग आवडली असेल तर चिंटूसाठी एकदा जोरदार टाळ्या. चला, हरिओम मांडा टीमचे कॅप्टन ताबडतोब आलेले आहेत, उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठावरती. फुल टॉस मिस केलेला आणि सामना इथून जिंकलेला रेड डेव्हिल डिंगडॉंग या संघानं अभिनंदन टीम आणि हार्ड लक टीम जिमी 11. चला, टॉस साठी या लगेच.